धन्यवाद स्ट्राइक फलंदाज येतोय विलास, नष्टाचा भार सांभाळतोय सुरेश. तसंच वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन येतोय मिलिंद नेंगाल, मॅन फॉर्म दोऱ्याचा पाडा. पाहूया सामन्याला सुरुवात होते, षटकाला सुरुवात होते. षटकात येईल पहिला चेंडूचा सामना करेल विलास, मॅन फॉर्म नानकासवाडी. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर चेंडू जातोय आकाशा खाली आणि चेंडूच्या खाली तो शत्रुघ्न अर्जुन कालचिडा. इथे मात्र पहिलाच मोठा ब्लास्ट होतोय विलास याच्या रूपानं. धन्यवाद पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळतोय मिलिंद नेंगाल्याला. सुरेख गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आणि या मॅच मध्ये सुद्धा. विलास याची जागा भरून घेऊन येतो तो छगन. पाहूया षटकातील पुढचा चेंडूचा सामना करेल सुरेश. षटकातील पुढचा चेंडू सुरेश साठी. इथे मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. सुरेख गोलंदाजी मिलिंद नेंगाल्याची तलवाडा स्टेडियमवर मैदानावर दिसते. तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण सजलेलं दिसतंय. पाहूया पुढचा चेंडू या षटकातील. इथे मात्र चोरटी एक धाव पूर्ण होते. एक धावेने संघाचं खातं ओपन होते. एक गडी बाद एक. सुरेख गोलंदाजी कोणताही मोठा फटका मारून देत नाही हा गोलंदाज फलंदाजाला. दरवर्षीप्रमाणे हा संघ या तलवाडा मैदानावर हजेरी लावतोय. सुरेख फलंदाजी फिल्डिंग पाहायला मिळते सर्व प्रेक्षकांना इथल्या. पाहूया पुढचा चेंडू. पुढचा चेंडू छगन साठी. आणि इथे मात्र चेंडू जातोय लेगच्या साईडला सीमा पार चौकार. धन्यवाद या 4 धावेने संघाची धाव संख्या होती ती 5. एक गडी बाद 5. पुढचा चेंडू आणि इथे पंचांचा इशारा येतोय. हवांतर धाव मिळते व्हाईटच्या रूपानं. एक धावेने संघाची धाव संख्या होती ती 1 गडी बाद 6. पुढचा चेंडू या षटकातील छगनसाठी. इथे मात्र पुन्हा चेंडू जातोय आणि सुंदर झेल. परिणाम गडी मात्र बाद होतोय. दुसरा गडी बाद. धन्यवाद छगन बॅट टोपावेल त्याची जागा भरून घेऊन येतोय तो मनोहर. पाहूया षटकातील पुढचा चेंडूचा सामना करेल सुरेश, सलामीचा फलंदाज. इथे मात्र फुलटॉस चेंडूची मेजवानी होती परंतु फलंदाजाला मात्र इथे खेळता आलेली नाही. परिणाम 1 धाव पूर्ण होते. 1 धावेने संघाची धाव संख्या होती ती 2 गडी बाद 7. षटक क्रमांक पहिले समाप्त होतय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती 2 गडी बाद 7. नानकासवाडी संघाची धावपलकावर धाव संख्या होती बिन 2 गडी बाद 7. दुसरे षटक घेऊन येतोय अर्जुन कालचिडा, मेन फॉर्म दौऱ्याचा पाडा.
पाहूया. पाहूया. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन येतोय अर्जुन. सामना करेल फलंदाज सुरेश. षटकाला सुरुवात होते. षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करेल सुरेश. इथे मात्र हलकाचा कट करून दिलेला चेंडू जातो कार्पेटच्या साहाय्याने. आणि इथे मात्र चुकीला माफी नाही. परिणाम 3 धावा. पंच धावा किती? पंच 3 ना. परिणाम 3 धावा मिळतात. या 3 धावेने संघाची धाव संख्या होती ती 2 गडी बाद 10. जीवनामध्ये पैशाची गरज असते त्याचा क्रिकेटच्या या पंढरीमध्ये एक एक धाव खूप मोलाची असते मित्रांनो. आपण जी धाव एक्स्ट्रा देतो ते शेवटच्या क्षणाला त्या धावेची आपल्याला गरज भासते. पाहूया पुढचा चेंडू. अर्जुन याच्या षटकातील सामना करेल मनोहर. आणि इथे मात्र सुरेख चेंडू कमबॅक करताना अर्जुन. निर्धाव चेंडू जातोय सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. 20 घेतोय निर्धाव. पाहूया अर्जुन याच्या षटकातील पुढचा चेंडूचा सामना करेल मनोहर. इथे मात्र पुन्हा निर्धाव चेंडू जातोय. फलंदाज मात्र बीट होताना दिसतोय. फलंदाजाला कोणताही मोठा फटका मार अर्जुन कालचिडा. 2 निर्धाव चेंडू जातात. आतापर्यंत धावफलकावर धावसंख्या होती 2 गडी बाद 10. नानकासवाडी संघाची खूप सुरेख गोलंदाजी अर्जुन कालचिडा तसंच मिलिंद मेंगाल्याची. पाहूया षटकातील पुढचा चेंडूचा सामना करेल मनोहर. इथे मात्र सुंदरसा झेल. गडी मात्र बाद. मनोहर बॅट टू पवेलन. तिसरा गडी बाद होतोय नानकासवाडी संघाचा मनोहर याच्या रूपानं. आता मात्र नवीन फलंदाज येतोय मैदानात विपुल. सुरेख गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय अर्जुन याच्या षटकातील. पुढचा चेंडू सामना करेल सुरेश. इथे मात्र फुलटा चेंडूची मेजवानी आणि पुरेपूर फायदा उचलतोय. ब्रँडेड फटका चेंडू जातो सीमा रेषे पार. गोल्डन चौकार. या 4 धावेने धन्यवाद डीजे. या 4 धाव्याने संघाची धाव संख्या होती ती 14. 3 गडी बाद 14. षटकातील पुढचा चेंडूचा सामना करेल सुरेश. इथे मात्र पुन्हा फुलटा चेंडूची मेजवानी आणि पुरेपूर फायदा उचललाय फलंदाज सुरेश याने. ब्रँडेड फटका छत्रपतींचा छावा मिळाल्या. 6 धावा. डीजे धन्यवाद डीजे. 3 गडी बाद धाव संख्या 20. आता मात्र महागडा ठरतोय अर्जुन. दोन मोठे ब्लास्ट. एका चेंडूवर 4 धावा. एका चेंडूवर 6 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती 3 गडी बाद 20. आता मात्र निर्णायक षटक शेवटचं षटक घेऊन येतोय दिलीप.
किती धावांचा मजल मारू शकते नानकासवाडी संघ. हाणामारीचं षटक, तिसरं षटक घेऊन येतो दिलीप. पाहूया. अर्जुन मात्र महागडा ठरतोय. पुन्हा सलामीचा फलंदाज सुरेश मात्र मैदानात खेळपट्टीवर. पाहूया षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडूचा सामना करेल विपुल. आणि इथे मात्र लेग बायच्या रूपाने एक धाव पूर्ण होते. एक धावेने संघाची धाव संख्या होती ती 3 गडी बाद 21. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा गोलंदाज दिलीप. पाहूया पुढचा चेंडू. आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय खराब चेंडू. अवांतर धाव मिळते नानकासवाडी संघाला. एक धावेने संघाची धाव संख्या होती ती 3 गडी बाद 22. पाहूया पुढचा चेंडू. दिलीप याच्या षटकातील सामना करेल. इथे मात्र सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू जातो सुंदर क्षेत्ररक्षण. धावा मात्र 2 पूर्ण होतात. सुरेख क्षेत्ररक्षण. आणि 2 धावेने संघाची धाव संख्या होती 3 गडी बाद 24. खूप सुंदर गोलंदाजी. कोणताही मोठा फटका मारून देत नाही हा गोलंदाज. फलंदाज आला सुरेश आणि विपुल याला. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडू. कमबॅक करताना गोलंदाज दिलीप. पाहूया सुरेख गोलंदाजीचा नजारा मिळतोय बघायला दोऱ्याचा पाडा संघाकडून गोलंदाजाकडून. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा लेगच्या साईडना दिस. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. दोन धावा पूर्ण. क्षेत्ररक्षण मात्र चुकी करतोय. परिणाम 2 धावा. या 2 धावेने संघाची धाव संख्या होती ती 3 गडी बाद 26. पाहूया षटकातील पुढचा चेंडूचा सामना करेल फलंदाज सुरेश. इथे मात्र फुलटा चेंडूची मेजवानी. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण. आणि चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण चुकी करतोय. परिणाम 4 धावा. झेल टिपता आला नाही आणि परिणाम 4 धावा. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. धन्यवाद. सुरेख क्षेत्ररक्षणाचं डाय मारली होती परंतु चेंडू काही सापडला नाही. चेंडू सीमारेषेला टच होऊन 4 धावा. या 4 धावेने संघाची धाव संख्या होती ती 3 गडी बाद 30. फुलटॉस चेंडूची मेजवानी होती. पूर्णपणे फायदा उचललाय सुरेश या फलंदाजाने. पाहूया षटकातील पुढचा चेंडूचा सामना करेल सुरेश. सलामीला आलेला फलंदाज. आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळतोय व्हाईटच्या रूपाने. या अवांतर धावेने धाव संख्या होती ती 3 गडी बाद 31. आता मात्र हळूहळू धावांचा डोंगर रचत चाललेला आहे नानकासवाडी संघ. पाहूया पुढचा चेंडू. या षटकातील सामना करेल सुरेश. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 30 समाप्त होतय. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करून नानकासवाडी संघाने 3 गडी बाद धाव संख्या होती ती 31.
धन्यवाद डीजे. यापुढील सामना सारेपाडा विपक्ष माणिकचा पाडा. नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करावा. सारेपाडावर विपक्ष माणिकचा पाडा. नाणेफेकीसाठी इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करावा. प्रथम फलंदाजी करून नानकाजवाडी संघाने 3 गडी बाद 31 धावांचा टार्गेट ठेवलाय. विजयासाठी दोऱ्याचा पाडा संघाला 32 धावा पूर्ण कराव्या लागतील. या स्पर्धेमध्ये रन पूर्णपणे चेशिंग आहेत. विजयासाठी 32 धावा कराव्या लागतील. 18 चेंडू 32 धावा. आव्हान काय मोठं नाही, परंतु या क्रिकेट मध्ये काही होऊ शकतंय. क्रिकेट हा निश्चितपणाचा खेळ आहे. कुठल्या क्षणाला कुठे झुकेल तो कोणीच सांगू शकत नाही. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. फलंदाज दोऱ्याचा पाडा संघाचे. सलामीची जोडी येते मैदानात. विजय कालचिडा अर्जुन कालचिडा. मेमफॉर्म दोऱ्याचा पाडा. पाहूया हे मैदान विजयसाठी खूप लकी मैदान आहे. प्रत्येक वर्षी या मैदानावर विजय हा हेलो हेलो धन्यवाद. अभी तक का जो इससे पहले नानकासवाड़ी टीम ने बल्लेबाजी की 31 रन बनाए. जीतने के लिए 32 रनों का लक्ष्य रखा है. उस लक्ष्य का पीछा करने के लिए जो दोराचपाड़ा टीम के 2 बल्लेबाज आए हैं, स्ट्राइक पर विजय और स्ट्राइक पर अर्जुन, दोनों सगे भाई है. अच्छे बल्लेबाजी के लिए जाने जाते, लंबे हिटर है. तो अगर देखा जाए पहली गेंदबाज तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. गितेश की पहली गेंद विजय के लिए. ये देखो उड़ा दिया है गेंद को और ये गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4-6 रन के लिए. जैसे ही देख लिया विजय जैसा बल्लेबाज अगर सामने है तो आप उसके लिए ओवर पिच और शॉर्ट पिच नहीं रख सकते. या तो गुड लेंथ पर डालो या फिर वाइड यॉर्कर. ये एक अच्छा संकेत रहेगा गितेश के लिए. पहले गेंद पर निकाल दिया गेंद को डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. बहुत ही बढ़िया शॉट था विजय के बल्ले से निकलता. इससे पहले जो मैच हुआ था उसमें विजय को मौका नहीं मिला था बल्लेबाजी के लिए. गितेश फिर एक बार बहुत बढ़िया गेंद. टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई. ऐसा लग रहा था कि ऑफ स्टंप छोड़ रही है गेंद, लेकिन नहीं. बाळा कुठे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. सारेपाडा बाळा. गितेश फिर एक बार राइट आर्म ओवर द विकेट विजय के लिए. अब तो ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद. यहाँ पर अवान्तर या अतिरिक्त रन मिलती हुई दोराचपाड़ा टीम को. पहले गेंद पर एक लंबा हिट लगाया था विजय ने. खाता खोला था अपने टीम का और खुद का भी. कुल मिलाकर स्कोर जो है अभी तक 7 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. एक डॉट गेंद, 2 गेंदे, एक छक्का, एक डॉट और एक वाइड. कुल मिलाकर 3 गेंदे फेंकी गई है अभी तक इस इनिंग की. फिर एक बार ये गेंद फाइन लेग एरिया खाली था. गैप में खेलना चाहते थे लेकिन थोड़ी सी गेंद जितनी स्पीड से आनी चाहिए थी उतनी स्पीड से आई नहीं. इस वजह से सर्कल के थोड़े से बाहर गेंद को फील्ड किया गया और स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ दोराचपाड़ा टीम का 8 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. और अब स्ट्राइक के लिए जो बल्लेबाज जाना जाता है हिटिंग के लिए चौके के साथ शुरुआत करता है. जैसे वीरेंद्र सहवाग की शुरुआत होती है उसी तरह की बल्लेबाज है ये गेंद गितेश की शॉर्ट पिच गेंद. मैं कह रहा हूं कि इस बल्लेबाज की शुरुआत ऐसी होती है या तो चौका जाएगा या छक्का जाएगा. गेंद फाइन लेग सीमा रेखा के बाहर निकलती 4 रन के लिए.
बल्लेबाज है, इस दो जोड़ी को रोक पाना थोड़ा सा नामुमकिन सा लग रहा है। फिर भी कोशिश तो करके रहनी पड़ेगी। मैं कह रहा हूं कि 3 ओवर में कम से कम 40-42 तक का स्कोर अगर रख पाते तो ये मैच बनाने का चांस हो सकता था, लेकिन इस दोनों बल्लेबाजों के बीच अगर साझेदारी बनने दी तो मुश्किल हो सकता है नानकसवाड़ी टीम के लिए। इस साझेदारी को तोड़ना है, संभल के तोड़ना है, विकेट चटकाना है किसी भी प्रकार से, क्यों ना हो, या रन आउट हो, विकेट बोल्ड हो या कैच हो, विकेट लेना बहुत ही जरूर है, वरना नानकसवाड़ी टीम का कुछ अच्छा संकेत नहीं रहेगा। इस मैच में जीतने का चांस ही वो गितेश फिर एक बार राउंड विकेट। ये देखो यॉर्कर लेन की गेंद, मैं कह रहा हूं कि ये बल्लेबाज आक्रामक बल्लेबाज है, रोक पाना इस बल्लेबाज को नामुमकिन है, क्योंकि शुरुआत इसकी देखिए चौके के साथ और दूसरे गेंद पर भी चौका। मैं कह रहा हूं जब ये मैच खेल रहे थे बल्लेबाज, 4 बार मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता था इस बल्लेबाज ने, अर्जुन ने। और इससे पहले जो उनका पहला मैच हुआ था उसमें भी मैन ऑफ द मैच के दावेदार बने थे, लेकिन यहाँ पर इनाम नहीं है, इस वजह से अभी भी 2 गेंदों पर 2 चौके लगाए। देखना है कितने रन बनाता है ये बल्लेबाज। ये देखो कोई चांस ही नहीं छोड़ रहा है फील्डरों को। फिर एक बार ये तीसरी बाउंड्री बैक टू बैक लगाते हुए अर्जुन। गितेश का काफी महंगा ओवर। डोरेचबाड़ा टीम के अंडर में चला गया है। औपचारिकता 2 ओवर में 12 रन चाहिए, यानी ओवर में 6 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने। एक भी विकेट अभी तक गया नहीं। दोनों बल्लेबाजों में ऐसी क्षमता है कि आखिरी 2 गेंदें भी बचेंगी तो भी 12 रन बनाने की क्षमता है इस दोनों बल्लेबाजों के बैट्समैन। ये आक्रामक बल्लेबाज है। अब विजय अगर टाइम बचाना है तो 2 लगातार छक्के लगाते तो पिछले मैच में मैं आपने मदद किया था, ये जो कमेटी को सहकार्य किया था, 2 ओवर शेष रहने के बाद आपने मैच जिताया था। अब भी चांस है आपको 2 ओवर शेष रहने के लिए, 2 गेंदों में अगर 2 छक्के लगाते या 1 ओवर भी बचता है तो भी समय की पाबंदी के वजह से आपको कुछ ना कुछ इनाम दिया जाएगा। नए गेंदबाज छगन, ये गेंद उड़ाना चाहते थे लेकिन विकेट कीपर थोड़े से विकेट से चिपके हुए हैं, इस वजह से प्रयास नहीं किया विजय ने कि थोड़ा सा स्टेप आउट बन के खेले, जगह पर से ही खड़े होकर खेलने का प्रयास किया था। ये गेंद अगर बल्ले पर आती तो समझो ये गेंद 6 रनों के लिए निकल जाती। छगन अच्छी गेंदबाजी के लिए माने जाते हैं अपने टीम के ओर से, लेकिन रन उतने नहीं है कि वो रोक पाएंगे इस बल्लेबाज को। ये देखो लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास तो बहुत बढ़िया है, लेकिन 1 ही रन मिलेगा। ये देखो कोशिश जारी नहीं जानी चाहिए। ये क्या फील्डिंग का नजारा दिखा दिया है इस फील्डर ने। ओवर पिच गेंद थी, उसको लॉन्ग ऑफ की दिशा में खेलना चाहते थे विजय। अब स्ट्राइक जो है वो फिर एक बार अर्जुन के पास, जो 3 गेंदों पर 3 चौके लगा चुके हैं अर्जुन। छगन राइट आर्म ऑफ द विकेट मारा करेंगे, राउंड द विकेट आए हैं शायद, और सामने है अर्जुन। ये देखो फिर एक बार खेलने का प्रयास तो जरूर किया था, लेकिन थोड़े से चूंकि गेंद बल्ले पर नहीं आई, इस वजह से गेंद सीधी विकेट कीपर के हाथ में, कोई रन नहीं, रन लेने का चांस भी नहीं, क्योंकि अर्जुन जानते हैं विकेट नहीं छोड़ना। अभी भी स्कोर रुकता हुआ 21 रन, 11 रन चाहिए जीतने के लिए, अभी भी कुछ गेंदे और 11 रन। ये देखो उड़ा दिया है गेंद को, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद 1 बाउंड, 4 रन के लिए बहुत ही बढ़िया चौका।
बहुत ही बढ़िया शॉट है, अर्जुन के बल्ले से निकलता है ये चौथा चौका। 4 बैक टू बैक बाउंड्री लगाने वाले बल्लेबाज है अर्जुन। इस बल्लेबाज की जितनी तारीफ की जाए उतनी कम होगी। अर्जुन जैसे बल्लेबाज के लिए जो आप YouTube लाइव देख रहे हो, इस बल्लेबाज की बल्लेबाजी, अब इस बल्लेबाज के लिए कुछ ना कुछ संदेश YouTube में भेज सकते हो कि ऐसे बल्लेबाज के लिए उच्च स्तर पर खेलने का मौका ज्यादा मिलना चाहिए। ये देखो वाइड गेंद, वाइड के साथ अवान्तर अतिरिक्त रन यहां पर मिलती हुई। टीम का स्कोर जब पहुंचा 26 रन। अब जीतने के लिए चाहिए सिर्फ 6 रन। छगन नंदकासवाड़ी टीम के ओर से गेंदबाजी कर रहे हैं, राइट आर्म राउंड द विकेट। ये देखो उड़ा दिया है, कोई चांस नहीं छोड़ रहा है ये बल्लेबाज। क्या बल्लेबाजी है, ये मैच जीत लिया है आपने दौलतबाड़ा टीम ने। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है, जीत लिया है मैच, हो गया रन। एक मुखेड पुण्यात